परभणीतील पाथरी नगर परिषद अनागोंदी भ्रष्ट व मनमातीत कारभार करत असल्याचे म्हणत या कारभाराच्या विरोधात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात पाथरी शहरातील नागरिकांनी मंगळवारी धडक मोर्चा काढत लोकशाही मार्गाने प्रशासनास जाब विचारला। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात मंगळवारी 29 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता हा मोर्चा त्यांच्या निवासस्थानापासून निघून चौक बाजार सेंट्रल नाकामार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथरी येथे पोहोचला होता। यावेळी मोर्चेकऱ्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते, तर हलगी वाजवत घोषणा देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। मोर्चा दरम्यान नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई, शहरातील अस्वच्छता, कचऱ्याचे साम्राज्य, घरकुल योजनेतील हप्ते न मिळणे, रस्त्यांवरील खड्डे, नगर परिषदेमार्फत होणाऱ्या सेवांचा दिरंगाई, अवैध कंत्राटी नियुक्त्या, भ्रष्टाचार, अकार्यक्षम प्रशासन तसेच गरजू लाभार्थ्यांचे थांबवलेले अनुदान आदी विविध गंभीर मुद्दे उपस्थित केले। भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये नगरपालिकेमध्ये जे मूलभूत नागरिकाची सुविधा आहे त्याच्यावर प्रशासनाचे आणि मुख्य अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे हे पाथरी शहराला जे 2 कोटीचं स्वच्छता बक्षीस मिळालं आहे, आज पाथरी शहर एक वखंडाचे स्वरूप धारण केले। पाथरी शहरामध्ये घरकुलाचे लोकांना वेळेवर हप्ते मिळत नाही, पाथरी शहरामध्ये लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही, 10-10 दिवस आड करून पाणी या ठिकाणी येतं। कर्मचाऱ्याचे पाणी पुरवठावाल्याचे 6-6 महिन्यापासून पगार ते बिचारे काम करायला परेशान आहे। म्हणजे असे मूलभूत जे सुविधा आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे काही विकासाच्या नावाने पाथरी शहरामध्ये कामं चालू आहेत, सिमेंटचे रस्ते एकदम बोगस आणि थर्ड क्लास केले, जे इलेक्ट्रिक पोल गावामध्ये उभे केले ते वाऱ्याने पडले, ते पैसे खाण्याचं काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी काही या ठिकाणी म्हणजे शिंदे गटाचे लोक, शिंदे सेनेचे लोक या ठिकाणी हे माध्यमाने करतात। ह्याच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढून हे प्रशासनाला जागरूक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि हे मोर्चा पाथरीचे फक्त नागरिक, पाथरी शहराच्या ग्रामीण भागाचा कोणी नाही याच्यात, पण प्रमुख काही लोक होते यांनी यशस्वीपणे आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढून या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलं आणि जे मुख्य मागण्या आहेत ते त्यांनी मान्य केले आणि तातडीने घरकुलाचे हप्ते आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता याच्यावर लक्ष देते असं त्यांनी आश्वासन दिलं। एवढंच आजच्या मोर्चेचा उद्देश होता।